तान्या देवाजवळ आला आणि असणाऱ्या बिरदेवाला काही लागला बोलाय त्यावेळेला म्हणला दादा बंधवा सांगतो ऐकून या जाग्याला दादा सांगतो आई तुला अक्का मायवा बहिणी अक्कावा दादा बहिणी चांगल्या नव्हती येणार नाही तर माझ्या संग मी सांगतो ऐक तुला दादा लागला बोलायला हरी गोपानाला सांगतो गोपाना ऐक तुला बांधल्याला बाशिंग सोडल्या नाही लावल्याने हळद धुतल्या नाही हातातला हळकुट सोडल्या नाही त्यावेळेला शेवटच्या बाहेर मला जाता येणार म्हणला दादाचा निरोप सांग याही सांगितलंय दादानं तुम्हा दोघीला दोघीच्या दोघी बहिणी येणार त्यावेळेला पण हरी गोपालाला हुरहुरा लागली जीवाला हक्का मायवा भड चांगली नव त्या ठिकाणाला एकाडी मायो आहे म्हणला त्या ठिकाणी आला पण दादाचा पण शब्द मोडून नाही चालणार त्यावेळेला दादाचं दर्शन घेतलं त्यावेळेला कांबळा लावला खांद्याला नवला नागड बंद्या होत घेतला हाताला वाटवा लावला बघला आणि हरी गोपाला बाबा ठिकाणाला वारूवरती स्वार झाला त्या जाग्याला चला बघा निघून वारू सोडून दिला गगनी झुळला वळवत वारू चिचणी सुर नगराची वाट धरली त्या ठिकाणाला वाट लागला होता चालाय त्या जाग्याला निघून चालला अक्का मायवा बहीण एक्कवाला आणण्यासाठी स्वतः त्या दादाच्या कारणाला त्या वेळेला वारू निघून आला होता कागवाड गावाला धंडगार तळ्याच्या काटाला त्या ठिकाणाला धंडवार तळ्याच्या काटाला असणाऱ्या गोपानारी बंधून त्या टाइमाला मनाचा विचार केला ऊन लागे दारून दुपारचा काल झाला म्हणला वारूला पाणी पाहिजे पाजायला हरी गोपानानं वारू सोडला लिंबाच्या गार झाडाच्या सावलीला त्या ठिकाणाला आपण चुळानं चुळ भरली वारूला पाणी पाजलं क्षणभर विश्रांती घेतली एवढ्यात दुपारच्या वेळेला अक्का मायवा झोपलेल्या जाग्याला दृष्टांत लागला दिसाय त्या वेळेला कोणतर माहेरचा आज पाहुणा येणार यात्री बाबा ठिकाणाला त्या वेळेला अक्का मायवा विचारला करायच्या चिचणी सुरनगराला अतिशय आनंद झाला मायवाला जागी झाली हडबडून पाण्याच्या घागरी घेतली आणि स्वतः माहेरच्या वाटेवर ढोळ लावला आणि पाण्याच्या वाटेला ठिकाणाला अक्का मायवा येऊन त्या टाइमाला एवढ्या बाबा माझ्या माईला
कोणतरी येणार म्हणली पाणुत्याच्या वाटेला पाण्याचं सोंग घेतले घागरी लावली स्वतः शिरावर काकामध्ये घेतली आणि पाणुत्याच्या वाटेला पाणी आणाय चालली त्यावेळेला पाणूच्या वाटेला अक्का मायावानं माहेरच्या वाटेला डोळं लावून त्या टाइमाला सज्जावर उभा राहिली स्वतः लागली होती बघायला एवढ्याच हरिगोपानाचा वारू लागला दिसायला मायेवानं वारू मध्ये हरिगोपाना बघितल्याबरोबर चेहरा पाडला वाण मारला त्या ठिकाणाला कोणतरी माहेरचा मोराळी म्हणले याला आपल्या वाड्याला वाण मारला तिनं त्या ठिकाणाला जो नको होता तोच लागलाय बंधू मला दिसायला सक्का बंधू असताना निक्का बंधू दिसतोय वारू मध्ये यात्री बाबा ठिकाणाला अक्का मायवा मनात लागली बोलाय त्या जाग्याला घागरी भरली आली यात्री बाबा ठिकाणाला लावल्या हक्का मायेवानं शिरा मात्याला काकामध्ये घागर घेतली त्या वेळेला निघून आली घरवाड्याला मुरडावरली स्वतः चुंबळती चित्रावरली घागर लावली शिगची शिगला काकातली घागर ठेवली एवढ्यात असणारा हरिगोपाल त्या ठिकाणाला वाटचाल करीत निघून आला या चिचणीसूर नगराला अक्का मायवाच्या वाड्याला त्या टाइमाला दरवाजाच्या तोंडाला